नमस्कार, मी जगन्नाथ पाटील आणि पळसुंड्या गावामध्ये प्रगती अभियान संस्थेचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी नागली अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कशी काढायची याबद्दल आम्हाला ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं। ते प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही प्रशिक्षणामध्ये ज्या शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो। सर्वप्रथम आम्ही बीजामृत तयार केलं। 20 लिटर पाणी, 5 लिटर गोमूत्र, 5 किलो शेण आणि 1 मूठभर वारुळावरची माती आणि 2 पुड्या चुन्याच्या, कळीचा चुना याचं मिश्रण केलं आणि ते मिश्रण दिवसभर आम्ही एका भांड्यामध्ये ठेवलं। प्लास्टिकच्या भांड्यामध्ये दिवसातून 3 वेळा ते आम्ही ढवळलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ते मिश्रण जे होतं ते बीजामृत जे तयार झालं त्या बीजामृतांना एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये नाचणीचं बियाणं घेतलं आणि नाचणीचं बियाणं 1 वंजुळामध्ये 50 ग्रॅम 50 ml अशा प्रमाणामध्ये ते जीवामृत घालून ते अलगद हाताने प्लास्टिकचे सॉक्स घालून किंवा प्लास्टिकची पिशवी हातामध्ये घालून ते ढवळून घेतलं आणि एका सुती फडक्यावरती ते बियाणं आम्ही पसरून सुकट टाकलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे वाफे वडले। वाफे वडण्याची आम्ही प्रक्रिया अशा पद्धतीने केली। सुरुवातीला जमीन खोदाई केली, त्यामध्ये निघालेल्या ढेपळ्या ज्या होत्या त्या फोडून घेतल्या, लहान सहान दगड बाजूला केले आणि त्या पूर्णपणे मातीमध्ये आम्ही 1 वर्षापूर्वीचं जे शेणखत होतं जुनं ते शेणखत आम्ही त्या मातीमध्ये मिक्स केलं आणि किमान 1 फूट उंची आणि 15 फूट लांबी आणि 15 मीटर लांबी आणि 1 मीटर रुंदी अशा प्रकारे वाफा तयार करून पाऊस उद्याचा पहिला मग घ्यायचा वाफा करायचा। आता आहे ना, आता वातावरण चांगलं आहे वाफाचे रोप करायचं। तर याच्यावर असे 2 बोटांनी आधी ओढून घ्यायचं आणि चिमटीने त्याच्यावर रोप सोडायचं। आता हे किती लांबी रुंदी पाहिजे हे सांगतो। हा वाफा 1.5 मीटरचा म्हणजे साधारण एवढा अंतर पाहिजे। गादी कशाला म्हणतो आपण, एवढं पलंगाचं आपलं माप असतं एवढं करायचं। फक्त 15 फूट लांब पाहिजे। हा एक वाफा केला तुम्ही तर त्याच्यामध्ये कमीत कमी तुमचं एक असा 15 फुटाचा ना अजून एक त्या वाफ्यावरती एका 5 बोटाच्या रेषा पडतील ह्या प्रमाणामध्ये रेषा पाडून जे बीज तयार केलं होतं त्या बीजामध्ये रेती मिक्स केली आणि ती रेती मिक्स करून त्या रेषेमध्ये आम्ही अलगद म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये पडेल अशा पद्धतीने ह्या आळ्यावरती आम्ही पेरणी केलेली आहे आणि आता सध्या आम्ही पावसाची वाट पाहतो। आपण पहिलं काय पारंपरिक पद्धतीने असे फेकून लावत होतो, म्हणजे असे टाकून लावत होतो, त्याला काय मूळ घ्यायला उशीर लागायचा। आपण उभी पद्धत लागवड केल्यामुळं ना लवकर मूळ जसले तसंच घेत आहे, काय कोरमडत नाही, काहीच करत नाही। तर मग अंतर पण आपल्याला कमीत कमी 1 फुटाचं पाहायचं आणि चौरास जरी 1 फुटाचं अंतर असला ना तरी अधिक फुटवं त्याला जसं वाढत आहेत। जेवढं फुटवा येता आलं तेवढं माणसावर आपल्यावर आहे, शेतकरीवर आहे। जेवढी ताकद की लावली आपण तेवढा फुटवं आणता येतात। तर असं पारंपरिक पद्धतीपेक्षा आपण उभी लागवड जर केली तर बराचसा फरक जाणवतो। गेल्या वर्षी मी किती 21 वर लावली होती तर हे अंतर कमी पडत होता। तर आम्ही काय केला, 1 फुटावर लागवड केली। 1 फुटावर लागवड केली म्हणजे सारखी सगळी नागली दिसून आली। पण आता बघू पुढं काय होतंय, ते किती फुटवं देते, किती काय करते ते नंतर पाहू। आता तर सध्या लागवड चालली आहे आपली पुढं। सुरुवातीला वाफा तयार केला आणि गही वडून पेरणी केली। पेरणी झाल्यानंतर 3 आठवड्याने
लागवड केली. लागवड कितीवर केली? 1 फुटावर केली. आता तिला खत देऊन सरी फोडणार, फवारणार, हे औषध फवारणार. टाकून बॉल लावत होतो आम्ही नागली. मग स्वस्तिनी माहिती दिली म्हणून आम्ही अशी लावली दोरीवर सरी फोडून. मग त्याची सरी भरून द्याव, खत द्याव. माहितीनुसारच माणूस कोणचाही काम करेल ना. माहिती जशी दिली तसा. तर बघा, आमची इथे वडिलोपार्जित परंपरा आहे शेतीची, आणि त्यात मुख्य शेतीमध्ये नाचणी म्हणजे नागली. तर नागली हे आमचे मुख्य अन्न आमच्या भागातलं. तर आमच्या सगळ्या त्याच्यावर जास्त भर असतो. तर काय केलं का आम्ही अगोदर करायचो, एक झाड वगैरे ते तोडणी वगैरे करायची, तिची बाळणी करायची. माझ्यासमोर ते दिसत आहे की त्याच्यात आम्ही तसं केलेलं आहे. म्हणजे जुनी परंपरा आहे, पद्धत आहे आमची वडिलोपार्जित ती. तर ते त्यात आम्ही टाकलेलं आहे बी. ते याच्या समोर जो गदिओफा दिसतो त्या ज्या प्रगती अभियान आहेत त्या माणसाने आम्हाला सांगितलं की असा प्रयोग करा, मग त्यामुळे तुम्ही त्या रिझल्ट बघा. तर आम्ही दोन्ही पण समोरासमोर ठेवलं. म्हटलं बघू आम्ही पण काहीतरी शिकायला मिळेल का, आम्हाला काहीतरी बघायला मिळेल ना. तर हे बघा, आम्ही 8 दिवस अगोदर केलेले आहे. तर ते अजून उगवलेलं नाही. आता कुठेतरी ते असं उगवत आहे. आणि हे बघा, किती समोर दिसतं ते किती उगरायचं, आणि ते पण किती एकदम स्ट्रॉंगमध्ये एकदम परफुलीत दिसते, तेवढे दिसत आहे. तर एवढ्या दिवसात तरी आम्हाला शिकाय असं मिळलं की किती फरक आहे, लगेच दिसतो किती फरक आहे. तर त्याच्या पुढे काय रिझल्ट होते तुम्हाला पाहिजे, आम्हाला पण शिकायला मिळते बस. बाकी पण आम्हाला असं वाटतं की याचा भागा हा फालतू कष्ट होतो की याचा कष्ट पण वाचतो आणि सगळ्याच गोष्टी वाचतात, हे शिकायला मिळलं आहे. मागच्या वर्षी मोतीरामनी नागली केली, त्याच्यात जी प्रगती अभियाननी माहिती दिली त्या माहितीनुसार त्यांच्यात कमी क्षेत्रात उत्पन्न जास्त भेटलं, आणि ते पाहून आम्ही पण चालू वर्षी नागलीची लागवड केली. हे आम्ही मागच्या वर्षी पाहिल्यामुळं चालू वर्षात आम्ही पण नागली लागवड केली. आता मागच्या वर्षी आणि परत जीवामृतचा डोस देऊ, आणि मटका खत पण देऊ, आणि निधनी करायची आहे अजून बाकी. औषधाची फवारणी मारू, निंबू ऑइलची फवारणी मारू. अजून काय करणार आहे पुढं काहीच खत पाणी दे, आणि म्हणजे मटका खत बनवावं लागेल, जीवनामृत बनवावं लागेल. ते जीवनामृत फवारून द्यायचा, मटका खत पण फवारून द्यायचा. त्याच्यामुळं ना थोडीशी हिरवळ येते, आणि थोडीशी नागलीला मस्त वाटत असा गारवा फुटवा होतो.
समाजामध्ये बराचसा अनुभव आला आहे का प्रगती अभियानमुळं बऱ्याचशा डोक्यात प्रकाश पडला आणि बराचसा उत्साह पण वाटतो काय करावं भाऊ असा अधिक अजून नागली लावावी का. आणि मग थोडीशी मेहनत त्याची केली का चांगला वाटत आहे. मला एवढा कधीच नागली होत नव्हती, पण गेल्या वर्षी मी थोडासा 3 क्विंटल पिकवली आहे. याच्यापेक्षा आमदार जास्ती पिकली पाहिजे. रोप पण कमी लागतं आणि मेहनत पण कमी करावी लागते आणि कमी क्षेत्रात उत्पन्न जास्त देऊ शकत आहे. जे प्रगती अभियान यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं, नक्कीच आम्हाला ते सोपं वाटलं आणि अतिशय सुलभ प्रकारे हे काम होतं. इतर राब भाजण्यापेक्षा यामध्ये अतिशय कमी कष्ट आहेत हे आमच्या लक्षात आलं. धन्यवाद.